छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांच्या जोरावर मुघल, आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या आक्रमकांना नमवून स्वराज्य स्थापन केलं, ते गड किल्ले आज वेगळ्या संकटाचा सामना करतायत. हिंदवी स्वराज्याचा रक्ताने आणि बलिदानाने लिहिलेला जिवंत इतिहास आणि मूळ हिंदू अस्मिता पुसून टाकण्यासाठी पद्धतशीरपणे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर धार्मिक अतिक्रमणे करून इतिहासाचं विद्रुपीकरण टाकण्याचं प्रयत्न धर्मांधशक्ती आणि मतपेढीचे राजकारण करणारे विरोधी पक्ष करतायत. परिणामी गेल्या काही दशकात किल्ल्यांवर मजारी, दर्गे आणि मशिदींचे अनधिकृत जाळे विणले जाते. ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करून धर्मांधांची भलावण करणारा खोटा इतिहास सांगितला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी नुकतीच एक शक्तिशाली राज्यस्तरीय समिती गठीत करून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशावरील हे आक्रमण रोखण्यासाठी दमदार पाऊल उचलले. राज्यातील 500 मंदिरे, 60 किल्ले आणि 1812 संवर्धनासाठी स्वतंत्र मास्टर प्लॅन यापूर्वीच तयार केला असून सरकारच्या विशेष प्रयत्नांमुळे रायगड, शिवनेरी, प्रतापगड, लोहगड यासह 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक ऐतिहासिक वारसा यादीत स्थान मिळाले. गड जिहादच्या विरोधात फडणवीस सरकारने कशा प्रकारे ठोस पाऊल उचलले जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मोरे, कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे. हिंदू दृष्टिकोनातून पाहिल्यास ही अतिक्रमणे केवळ जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी नसून ती लँड जिहादच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीचा इतिहास पुसून टाकण्याचे एक हत्यार बनली आहे. गड किल्ल्यांवरील मूळ हिंदू मंदिरे पडझड झालेल्या अवस्थेत असताना तिथे नवीन मजार किंवा दर्गे वेगाने उभे राहणे हे एका नियोजित षडयंत्राचा भाग असल्याचं दिसून येतं. राज्यातील गडकिल्ल्यांचे रक्षण करण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अत्यंत गंभीर आहे. फडणवीस यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे आमच्यासाठी मंदिरांप्रमाणेच अधिक पवित्र आहेत. किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी एक शक्तिशाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय या लढ्यातील महत्वाचा टप्पा आहे. या समितीच्या माध्यमातून किल्ल्यांवरील धार्मिक अतिक्रमणाच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल आणि महाराष्ट्राचे गड किल्ले पुन्हा एकदा आपला जुना गौरव प्राप्त करू शकतील. सांस्कृतिक कार्य विभागाने नुकत्याच जारी केलेल्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाद्वारे किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी एक शक्तिशाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची रचना पाहिल्यास राज्यातील सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवण्यासाठी धोरण तयार करणे, एकदा अतिक्रमण हटवल्यानंतर तिथे पुन्हा अवैध बांधकाम होणार नाही याची काळजी घेणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पातळीवरील समित्यांचा कामाचा आढावा घेणे, अतिक्रमण करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद करण्यासाठी प्रचलित कायद्यांमध्ये बदल सुचवणे इत्यादी मुद्दे लक्षात घेण्यात आले. त्याचबरोबर सरकारच्या विशेष प्रयत्नांमुळे रायगड, शिवनेरी, प्रतापगड, लोहगड इत्यादी गडांसह महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेले आहे. किल्ल्यांची डागडुजी आणि भिंतीची दुरुस्ती करताना पारंपरिक पद्धतीचा आणि साहित्याचा वापर करण्याचे निर्देश हे देखील दिलेले आहेत. धर्मांध मुस्लिमांकडून गड किल्ल्यांची नावे बदलणे आणि तिथे नवीन इस्लामिक परंपरा सुरू करणे हे भविष्यात त्याच जागेवर मालकी हक्क सांगण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. काल्पनिक पात्रांची निर्मिती आणि थडग्यांचे विस्तार हा देखील त्याचाच एक भाग आहे. लोहगड किल्ल्याचे उदाहरण अत्यंत बोलके. या गडावरील भैरोबा या हिंदू देवस्थानाला आता दर्ग्याचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे. त्याला पीर म्हणून घोषित करून तिथे उरूस साजरा केला जातो. अशा प्रकारे मूळ हिंदू परंपरांना बाजूला सारलं जाते. रायगड, विसापूर आणि चंदनगड यांसारख्या किल्ल्यांवरही असेच प्रकार घडत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भुईकोट किल्ला हा मराठा साम्राज्याच्या लष्करी कौशल्याचा पुरावा आहे. परंतु हा किल्ला आज हिरव्या विळख्यात अडकलेला दिसतोय. काही धर्मांधांनी किल्ल्याच्या भिंतींना हिरवा रंग फासून त्याचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला होता. किल्ल्याच्या संरक्षणासाठी खोदलेल्या खंदकांवर पक्की घरे आणि व्यावसायिक गाळे बांधण्यात आलेले आहेत. हे अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तिथे धार्मिक भावना भडकावून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो. प्रतापगडावरील अफजल खानच्या थडग्याभोवती झालेलं अतिक्रमण हे धार्मिक तुष्टीकरणाचं सर्वात मोठे उदाहरण आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केलेल्या शत्रूचे स्मारक हे केवळ एक थडगं नसून त्याला शौर्यस्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जात होता. महायुती सरकारच्या काळात अफजल खानच्या थडग्याभोवती बांधलेल्या 19 अनधिकृत खोल्या आणि अन्य पक्की बांधकामे बुलडोजर लावून पाडण्यात आली. गेली अनेक वर्ष विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटना या बांधकामाच्या विरोधात कायदेशीर लढा देत होत्या. ही कारवाई केवळ एक विध्वंस नसून तो हिंदू अस्मितेचा पुनरुज्जीवन आहे. यामुळे गडावर होणारा अनावश्यक धार्मिक विधी आणि ऐतिहासिक चुकीच्या प्रचाराला लगाम बसलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हे गड किल्ले हे हिंदू संस्कृतीचे आणि मराठी वीरांच्या पराक्रमाचे दीपस्तंभ आहेत. गेल्या काही वर्षात या स्मारकांवर झालेले धार्मिक आक्रमण हे केवळ प्रशासनाचे अपयश नसून ते हिंदू समाजाच्या आत्मविस्मृतीचे लक्षण सुद्धा आहे. गडकिल्ल्यांची धार्मिक अतिक्रमणांपासून मुक्ती हे इतिहासाचे शुद्धीकरण आहे. भावी पिढीला महाराजांच्या देदीप्यमान इतिहास सांगायचा असेल तर या किल्ल्यांवर एकही अनधिकृत दगड किंवा हिरवा झेंडा शिल्लक राहता कामा नये, हाच शिवप्रेमींचा ठाम निर्धार असायला हवा. काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.